नमस्कार मित्रांनो, सावध रहा. कुंभ राशी तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती. कुंभ राशीच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची गरज आहे. हे विश्लेषण केवळ ज्योतिषच दृष्टिकोनातून नाही, तर जीवनातील वास्तव्य व घटना आणि भावनिक संघर्षाचे विचार तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे, त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीचे लोक खूप ऊर्जा व आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि आक्रमक स्वभावाचे असतात. ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्यासाठी सकारात्मक असतात, परंतु घरगुती आयुष्यात यामुळे काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातील व्यक्ती तुमच्या वाईटावर टपलेली असते. नेतृत्व गुण कुंभ राशींचे लोक नेहमी नेतृत्व करायला इच्छुक असतात. यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू शकते की त्यांचे मत दुर्लक्षित केले जात आहे. अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात. आत्मविश्वासाचा अतिरेक काही वेळा कुंभ राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास हा योग्य आहे असा अहंकारात बदलतो. इतरांसाठी नकारात्मक वाटू शकतो. भावनिक अस्थैर्य कुंभ राशीचे लोक हे पटकन रागवतात, पण त्यांना तितक्याच लवकर पश्चातापही होतो. तरीसुद्धा रागाच्या भरात दिलेला निर्णय आणि शब्द घरगुती नात्यांवर परिणाम करू शकतात. घरातील समस्या कोणत्या कारणामुळे निर्माण होऊ शकतात हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, नंबर 1, आर्थिक कारणामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात. तर मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत निर्णय घेताना त्या पुरेसा विचार न करता गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक स्थिरतेचा सामना करावा लागू शकतो. घरगुती वादांचे संभाव्य करावे कारण म्हणजेच पैशांचे व चुकीचे व्यवस्थापन, प्रॉपर्टी, इस्टेट किंवा वारसा हक्काशी संबंधित वाद, कर्ज किंवा उधारीमुळे निर्णय होणारे ताण कमी होतील. नंबर 2, आणि तो म्हणजे नात्यातील ताण व घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन नात्यांमध्ये म्हणजेच मनामध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधात कट रचणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो. घरातील सदस्यांची मोकळा संवाद साधला जात नाही तर गैरसमज वाढू शकतात. नंबर 3, म्हणजेच माहेरील हस्तक्षेप. घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते. एखाद्या नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो. बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमुळे अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. नंबर 4, ती म्हणजे वैयक्तिक दृष्ट्या किंवा असुरक्षितता. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या यश, लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते. यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता, जनतेच्या सुरक्षितता निर्माण होऊन निघून नकारात्मकता व भावना प्रबळ होते. या लोकांचे चिन्ह असे ओळखता येतील. काही संवादामध्ये तणाव. घरातील काही सदस्य तुमच्याशी करू लागतील. संवादामधून तुम्हाला या गोष्टी समजून येतील. काही जण तुमच्या निर्णयांवर सतत आक्षेपण घेतील. तर आता बघूया, तुमच्या पाठीमागे चर्चा तुमच्याविषयी नकारात्मक बोलणं सुरू होईल. काही जण तुमच्याबद्दल मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील. नंबर 3, अचानक वागणुकीत बदल होऊन एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र व संशयास्पद वागू लागेल. तुमच्या गोष्टींमध्ये आवड नसल्याचे दाखवेल. नंबर 4, कौतुक कमी करण्याचा प्रयत्न. तुम्हाला कोणत्याही प्रकारे लेखण्याचा प्रयत्न केला जाईल. कमी लेखण्याचा प्रयत्न तुम्हाला केला जाईल. तुमच्या यशाला दुय्यम मानलं जाईल. आता तुम्ही यातून कसे सावध राहू शकता? नंबर 1, मनोभावे संवाद साधा. प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना त्यांच्या मनात आदर द्या. गैरसमज झाल्यात लगेच ते दूर करा. लवकरात लवकर या गोष्टी करून घ्या. नंबर 2, ते म्हणजे निर्णय घेताना काळजी घ्या. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना विचार करून काळजीपूर्वक घ्या. विचार करून सगळ्यांचे मत घेऊन निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयाबाबत घरातील प्रत्येकाची सहमती घ्या. होय मित्रांनो, तर नंबर 3 म्हणजेच बाहेरील हस्तक्षेप टाळा व बाहेरील लोकांच्या बाहेरच्या लोकांच्या तुमच्या घरात तुमच्या बाबतीत हस्तक्षेप करू नये, तर याची काळजी घ्यावे. बाहेरच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून अवलंबून राहू नका, कारण त्यांच्या
सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक घरामध्ये तुमच्या जाणून येईल. कारण तुमच्या ऐकण्यामध्ये आणि त्यांच्या सांगण्यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे. होय मित्रांनो, तर नंबर आता 4, नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण. घराचा नकारात्मक सकारात्मक टिकून ठेवणे व पूजा, ध्यानधारणा व दररोज घरात गंगेचे पाणी शिंपडणे आणि वास्तुशांतीसाठी उपाय काही करायचे आहेत. ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. प्रत्येक आर्थिक निर्णय नीट व विचारपूर्वक घ्यायचा आहे. घरातील पैशाशी संबंधित प्रकरणामध्ये कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका. या बाबतीत धार्मिक उपाय करणार आहोत. हनुमानजींची उपासना करायची आहे. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ व तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे. दररोज हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. याने वास्तुदोष निवारण. घरातील दक्षिणेकडे मुख असलेले वास्तुदोष ते दूर करण्यासाठी वास्तुक शांती करा. मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाचा गणपतीचे चित्र लावा व शांतता. कुंभ राशीचे मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेले मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्र दान करा. मंगळ श्रीयंत्र ठेवणे फायदेशीर ठरेल. ज्योतिषीय मार्गानुसार कुंभ राशींच्या व्यक्तीवर सध्या 7.5 किंवा धनयोग प्रभाव असेल तर त्यांचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो. ग्रहांच्या हालचालीचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक चेहऱ्यावर होतो. यासाठी कुंभ राशींसाठी उपाय: लाल चंदन धारण करायचा आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिण्यायोग्य ठेवा. तुमच्या सुरक्षिततेसाठी कोणावरही आत्मविश्वास ठेवू नका. तुम्हाला आणि पोहोचण्यासाठी शक्य असणाऱ्या व्यक्तींशी शहाणपणे वागू नका. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपल्यातील सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा. कुंभ राशीच्या व्यक्तींनी घरातील प्रत्येक घटकांच्या प्रेमाने व संयमाने किंवा वागणे आवश्यक आहे. घरगुती समस्याला विशेष लक्ष द्या. अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरी किंवा सकारात्मक परिस्थितीने हाताळली तर कोणतेही धोका सहज टळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजचा व्हिडिओ हा कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.